सर्वांना नमस्कार. माझे नाव श्रीकांत संदीप कदम. मी इंजिनिअरिंग साठी जी प्रवेश परीक्षा असते MST CET, ही MST CET ची 2024 ची परीक्षा मी दिली होती. तर या परीक्षेत मला 99.68% मिळाली PCM ग्रुप मध्ये. तर या प्रवासाची सुरुवात झाली 9वी मध्ये. जेव्हा मी 9वी मध्ये होतो तेव्हा मी लॉकडाऊन असल्यामुळे घरी अभ्यास करण्याची सवय झाली होती आणि अशा सवयीमुळे अभ्यासक्रम उरकत चालला होता जास्त, कारण शाळेत जो येण्या जाण्याचा वेळ तो वेळ पण वाचायचा. त्यामुळे परत नंतर जेव्हा शाळा सुरू झाली तोपर्यंत माझा 9वीचा अभ्यासक्रम झाला होता आणि मी नंतर 9वी मध्येच 10वीचा पण काय म्हणजे जे फाउंडेशन जेवढं लागत ना अभ्यासक्रम करण्यासाठी तेवढं पूर्ण झालं होतं. आणि मी नंतर 11वीचा PCM ग्रुपचा अभ्यास सुरू केला, म्हणजे जेवढं फाउंडेशन आपल्याला जमन त्यावेळेस तेवढं सुरू केलं होतं. तर ते झाल्यानंतर मी 10वीत पण त्याप्रमाणेच 12वीचा फाउंडेशन क्लिअर केलं आणि बोर्ड परीक्षेच्या नुकतं आधीच 2 महिने मी बोर्ड परीक्षेचा अभ्यास केला व बोर्ड परीक्षेतही 92% गुण मिळवले. तर याने फायदा काय झाला की आपला एकदम फाउंडेशन क्लिअर झाल्यामुळे जो पुढचा ताण आहे, जो पुढचा 10वी 12वी ताण आहे तो ताण होणार वाचला आणि या परीक्षेच्या मला सरावासाठी जास्त वेळ देता आला. तर याचप्रमाणे मी इयत्ता 11वी मध्ये मागल्या वर्षी शिकत असताना ती CET परीक्षा दिली होती, कारण CET परीक्षेचे ट्रायल अनलिमिटेड असतात आणि मला JEE द्यायची होती पण JEE चे ट्रायल 3च असतात. त्यामुळे CET दिली होती आणि त्यातच 99% मिळाले होते. आता मी JEE ची तयारी करत आहे व JEE ची परीक्षा जवळच आहे व या परीक्षेतही मला खात्रीशीर यश मिळणार आहे, यात शंका वाटत नाही. यामध्ये कोटा मेंटरचे प्राध्यापक आजबे सर व सारे शिक्षक वृंद यांचा खूप मोठा वाटा आहे, कारण आपल्याला मार्गदर्शन हे महत्वाचे असते खूप, आणि ते मार्गदर्शन त्यांनी करता करता त्याच्याबरोबरच इतरही गोष्टी की टेस्ट सिरीज वगैरे या गोष्टीतही खूप मदत केली मला. त्यामुळे थँक्यू कोटा मेंटर्स. धन्यवाद.